केली आणि वाचनात त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांचा जन्म झाला कुठं मध्य प्रदेशमध्ये कोणत्या गावी महू हे आपल्याला माहित आहे. पण त्यांचं जन्मगाव आपल्या महाराष्ट्रात आहे. शिंदे सरांनी सांगितलं इंग्रजी भाषेत कुणाच्या लक्षात आलं का नाही बघा. माहित आहे कुणाला आहे का? आपल्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात तालुक्याचं पण नाव सांगितलं सरांनी. कोणतं? मंडणगड तालुक्यातील कोणतं गाव? काहीच माहित नाही, आपण ऐकतच नाही ना. हा प्रश्न मला नोकरीला लागताना मुलाखतीला विचारला की रत्नागिरी जिल्ह्याला मी इंटरव्ह्यू द्यायला गेलो, मग बाबासाहेबांचा जन्म गाव कोणतं, कोणत्या जिल्ह्यात आहे? ते रत्नागिरी जिल्ह्यातच होतं. असे बरेच जे महामानव झाले त्यांचं रत्नागिरी जिल्ह्यात होतं. कसं लोकमान्य टिळक त्यांचाही जन्मगाव रत्नागिरी जिल्ह्यात आहे. हे पण आपल्याला माहिती, आपल्या महाराष्ट्राची ओळख आपल्याला माहिती पाहिजे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की प्रत्येकाने सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, आहे की नाही? त्या वाक्यात इतकी ताकद आहे की आपण शिकलं तर पाहिजे, आहे की नाही? काय शिकायचं ते आपण ठरवायचं. आपण शाळेत येतो शिकायला, आहे की नाही? काय काय शिकतो? जे आपल्या जगण्यासाठी आवश्यक गोष्टी आपण शिकलं पाहिजे. आणि ते शिकत असताना आणि चांगल्या गोष्टीसाठी आपण एकत्र आलो पाहिजे. समजा समाजात चांगल्या गोष्टी आहेत ते एकत्र आलं पाहिजे. आणि जर समाजात एखादी गोष्ट वाईट घडत असेल त्या वाईट गोष्टीवर संघर्ष करण्याची आपली तयारी पाहिजे. मग बाबासाहेबांनी काय केलं? मागे सांगितलं की महाडचा सत्याग्रह केला ते, आहे की नाही? काय केलं? काय पूर्ण केलं रे? 14. त्या दह्यामध्ये आपण गुरांना पाणी पिण्यासाठी गुरं जातात, माणसाला सुद्धा तिथं हात लावायची परवानगी नव्हती. म्हणजे किती वाईट अवस्था होती, आहे की नाही? आपण पाण्याला स्पर्श करू शकत नव्हता. एवढी वाईट समस्या, लोकांना अस्पृश्यता. आपण एखाद्या माणसाच्या जवळ जाऊ शकत नव्हतो, त्याला जवळ येऊन देत नव्हतो. समजा रस्त्याने एखादा तो माणूस चालला तर त्याच्या पाठीमागं काट्याची फांजर मागितल्या, काटे असतात त्याची पावलं सुद्धा चालायला लागला तो माग फांजर बांधायची, कारण त्याची पावली सुद्धा पुसली जायची. त्या पावलाचा स्पर्श आपल्याला की आपण अस्पृश्य होतो, म्हणजे आपण वाटलं जातो, अशा वाईट पद्धती. आणि ह्या बाबासाहेबांनी पाहिल्या की समाजात त्या वाईट प्रथा आहे, त्या प्रथा घालवण्यासाठी त्यांनी सगळ्या लोकांनी शिकले, सगळ्यांना संघटित केलं आणि त्या वाईट प्रथा विरुद्ध काय केलं? त्यांनी संघर्ष करायचा. आणि संघर्ष केला नाही तो संघर्ष यशस्वी करून दाखवला. म्हणजे नुसतं प्रत्येकाने आपण सुद्धा शिकलं पाहिजे, चांगल्या गोष्टीसाठी एकत्र या. आणि ज्याचा आपल्याला खरोखर जेकावर अन्याय होतो त्या ठिकाणी आपण संघर्ष सुद्धा केला पाहिजे. हे गुण त्यांचं घेतलं पाहिजे. आणि हे घेत असताना की आपण त्यांनी सांगितलं की शिंदे सरांनी म्हणायचं की तो 18 तास अभ्यास करतो. किती तास? मग ते जेवत कधी असते, झोपत कधी असते, आहे की नाही? आपल्याला 10 मिनिटं अभ्यास करायचा नाही, कंटाळा लगेच येतो. येतो काय कंटाळा? हा येतोय का? राहू दे सर, आता कशाला? मग जर आपण खरोखर काहीतरी आपल्याला घडायचं असेल त्यासाठी आपला त्याग सुद्धा तेवढा पाहिजे की नाही? आणि पूर्वीच्या काळची परिस्थिती अशी नव्हती. आता आपल्याला सगळ्या सोयी मिळतात का? पूर्वीच्या काळी शिक्षणात वर्गात सुद्धा बसून देत नव्हते. बाहेर रात्रीच्या दिव्याच्या प्रकाशात तिने अभ्यास केला. पण आता तशी परिस्थिती आहे का रे? तुम्ही जाऊन दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करावा? प्रत्येक घरात लाईट आहे का? हा लाईट आहे. आपण आई वडिलांकडे काय हट्ट करतो रे? आता हट्ट करतो का नाही आपण? मला नवीन पुस्तक पाहिजे, मला नवीन कपडे पाहिजे, ठीक नाही? बाबासाहेब आपल्या वडिलांकडे काय हट्ट करायचे? मला नवीन पुस्तक हवं आहे.
घरात एक प्रसंग आहे की त्यांना वाचनासाठी पुस्तक घ्यायला पैसे नव्हते. ते सैन्यात सुभेदार होते, नोकरीला होते, तरी सुद्धा त्यांनी आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून बाबासाहेबांना पुस्तकं घेऊन दिले. आपल्याला हट्ट काय पाहिजे? मोबाईल पाहिजे, ठीक नाही? हा, नवीन नवीन वस्तू पाहिजे. हट्ट करा, चांगला हट्ट करा आणि परिस्थितीची जाणीव ठेवून आपण वागलं पाहिजे. बरोबर आहे का? आपली घरची परिस्थिती काय आहे, आपण काय मागतोय, कशासाठी मागतोय, त्याची आपल्याला खरंच गरज आहे. हा, आणि म्हणून आपण हे करत असताना बाबासाहेबांनी सांगितलं मॅडमने की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. खरोखर जो शिकलाय, ज्याच्या अंगात शिक्षण आहे, तो कधीही कमी पडत नाही. गुरगुरल्याशिवाय राहत नाही. म्हणजे गुरगुरायचं आपण वागाय का नाही, पण आपलं विचार आपण दुसऱ्या सोबत मांडू शकतो. आणि तुम्ही इथं शाळेत आलाय, तुम्ही मगाशी भाषणं केली, हा अधिकार सुद्धा आपल्याला संविधानानं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि हे संविधान तयार करण्याचं काम तिने सांगितलं 2 तास 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अतोनात तिने कष्ट घेतलेला आहे हा संविधान जगण्यासाठी. कारण आपण भारत देश, आपण इंग्रजांचं राज्य होतं, स्वातंत्र्य मिळालं, पण चालवायचं कसं? इंग्रजांनी चालवलंय तसं चालवलं तर चाललं असतं का? नाही, काहीतरी पाहिजे की. म्हणून सर्वात मोठी लिखित राज्यघटना लिहिण्याचं काम ह्या महामानवाने केले. आणि त्या महान महामानवामुळे आपला भारत देश लोकशाही प्रधान अजूनही टिकला आहे. कारण प्रत्येक गोष्टीला नियम दिले. जर आपण नियम पाळले नाही तर काय होणार आहे? काय होईल? एखादा आपण नियम पाळत व्यवस्थित होईल तरी काम नाही होणार. म्हणून प्रत्येकाने नियम पाळले पाहिजे. आणि ह्या आजच्या जयंतीनिमित्त प्रत्येकाने त्यांचं गुण घेतलं पाहिजे. आपण जयंती साजरी करतो बघा, डॉल्बी लावतो, नाचतो, झाला आपली जयंती, आहे की नाही? त्या बाबासाहेबांनी काय सांगितलं, त्यांचं एखादा जरी आपण गुण घेतला तर आपण ही जयंती साजरी केल्यासारखी होईल. आणि म्हणून या ज्या महामानवानं आपल्याला जगण्याचं साधन दिलं, त्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम करतो आणि माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद.